प्रिय भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए येशू ख्रिस्तांची मधुर नावांचे सप्रेम नमस्कार. आज दिन 25 ऑगस्ट 2025 सोमवार. न्यायाचे अद्भुत कार्य. या घटना ऐकून पूर्ण मंडळी आणि जे कोणी ऐकले ते सर्व लोक भयभीत झाले. प्रसिद्धाची कृत्ये 5वा अध्याय 11 वचन. कधी कधी आशीर्वादाची चमत्कार होतात तर कधी कधी समुद्रतेची. पण काही वेळा परमेश्वर न्यायासाठी सुद्धा अद्भुत कार्य करतो. अशी चमत्कारे परमेश्वर लोकांना सावध करण्यासाठी करतो आणि आपल्या भयभीत व पवित्र भक्तीने जगावे यासाठी प्रेरित करतो. अननियास आणि सफीरा यांचे उदाहरण घ्या. ही गोष्ट तुम्हाला माहीत आहेच. अननियासाने आपल्या पत्नीच्या संमतीने एक जमीन विकली आणि काही रक्कम स्वतःकडे ठेवून उरलेली रक्कम पूर्ण आहे असे सांगून प्रसिद्धापुढे ठेवली. या फसवणुकीमुळे त्यांच्यावर आणि त्यांची पत्नीवर मृत्यू आला. त्यामुळे यरूशलेमातील विश्वासूंना पवित्र आत्म्याची विरोधात पाप करण्याचे परिणाम किती भयंकर असू शकतात हे समजले. हे परमेश्वराची न्यायाचे शक्तिशाली उदाहरण होते. जुना करार पाहिले तर मोसेने इजिप्तमध्ये आणलेल्या दगाआपती ही न्यायाचे चमत्कारच होते. पण फिरौनने आपले हृदय कठीण केले आणि परमेश्वरासमोर नम्र होण्यास नकार दिला. त्यामुळे मोठा नाश झाला. मोसेद्वारे आशीर्वाद आणि न्याय दोन्ही प्रकट झाले. जेव्हा मोसेची बहीण मरियम त्यांची विरोधात बोलली तेव्हा ती लगेच कुष्ठरोगाने बाधित झाली. किती भयंकर शिक्षा! कारण त्याने परमेश्वराचे सेवकाविरुद्ध बोलण्यास भीती बाळगली नाही म्हणून परमेश्वराने त्यांना कठोर शिक्षा केली. हन्ना 12वा अध्याय 8वा वचन ते 10वा वचन. त्याचप्रमाणे कोरह जेव्हा मोसेविरुद्ध बंड केला तेव्हा जमीन उघडली आणि त्याला व त्याच्या लोकांना जीवित घालवले. हन्ना 16वा अध्याय 28वा वचन ते 32वा वचन. परमेश्वर म्हणतो, जो तुला स्पर्श करतो तो माझ्या डोळ्याच्या बुलबुलाला स्पर्श करतो. म्हणून जो कोणी त्याच्या मुलाविरुद्ध उभा राहतो त्याच्यावर तो न्याय आणतो. नव्या करारात येशू एक अंजिराचे झाडाजवळ फळ शोधायला गेला. त्यावर भरपूर पाने होती पण फळ नव्हते. परमेश्वराचे न्याय त्या झाडावर कोसळला आणि तो मुलासकट कोमेजले. 11वा अध्याय 20वा वचन आणि 21वा वचन. परमेश्वर अशी न्यायाची अद्भुत कार्ये केवळ आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी आणि पवित्र करण्यासाठीच नव्हे तर संपूर्ण राष्ट्रामध्ये त्यांची पवित्र भयाची स्थापना करण्यासाठी करतो. पुढील ध्यानासाठी वचन. तुझ्यावर कोणतेही हत्यार यशस्वी होणार नाही आणि प्रत्येक विरोध करणारी जीभ उघडून करशील. हे परमेश्वराचे सेवकाचे वारसत्व आहे आणि त्यांचे धर्म माझ्याकडून आहे असे परमेश्वर म्हणतो. येसाया 56वा अध्याय 17वा वचन. आजचे बायबल वचन. सकाळी स्तोत्र संबोध 19वा वचन 1 ते 88 वचन. संध्याकाळी 1 कोरिन्थियर 7वा अध्याय 20वा वचन से 40वा वचन. धन्यवाद. वचन.